राज्यातील महिलांनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे। त्यांना आर्थिक आधार द्यावा, आर्थिकदृष्ट्या त्यांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ही योजना महिलांच्या आरोग्याची, पोषणाची आणि आत्मनिर्भरतेची हमी देणारी आहे। राज्यातील बहिणींच्या आर्थिक, सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत सुलभ योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जाहीर केली आहे। ही देना बँक हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला महाराष्ट्र देश हितासाठी दीर्घकालीन धोरणामध्ये अग्रभागी राहिला आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे व त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हा सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला आहे। आम्ही ते पैसे आता आमच्या उद्योग व्यवसायात लावणार आहे आणि यातून आपल्या देशाची प्रगती निश्चितच होईल। आणि मुख्यमंत्री साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी लाडक्या बहिणीबद्दल एवढा विचार केला आणि त्या सुविधा त्यांनी दिली, त्याबद्दल खरंच मी त्यांची खूप आभारी आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दरमहा रक्कम जमा केली जात आहे। राज्यातील प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत आणि पैसे देखील मिळत आहेत। 3 हप्त्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे। महिलांना वर्षाला 18,000 रुपये प्रत्येक बहिणीला मिळणार आहे। दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला। या योजनेत सहभागी होता यावं, अटी शर्तीमुळे योजनेपासून वंचित राहावं लागू नये यासाठी मूळ योजनेतील अनेक अटी शिथिल करत योजना अधिक सुलभ केली आहे। सरकारी योजना म्हटलं की कागदपत्रांची जुळवाजुळव आली, त्यासाठी लागणारी पळापळ आणि रांगेत उभं राहणं आलंच, पण ही योजना त्याला अपवाद ठरली आहे। कमीत कमी कागदपत्रात योजनेसाठी थेट ऑनलाईन अर्ज केले जात आहे। या योजनेचा अर्ज ladkibahin.maharashtra.gov.in वरून भरता येतो। माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं की सावित्रीच्या लेकी आम्ही पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी नवी तुम्ही घालू नका। 1500ची ओवाळणी माझी, त्यात थोडा तुम्ही टाकू नका। आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका, हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं। सहजपणे कोणत्याही बहिणी अगदी शेताच्या बांधावरून, आदिवासी पाड्यावरून अर्ज करत आहेत। राज्यातील लाखो महिला बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे। महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू बहिणीच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठामपणे उभा आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी देखील या कामी महत्वाची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक आधार देणारी, आर्थिक सामाजिक पुनर्वसन करून सशक्तीकरणाला बळ देणारी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत। असे आतुरतेने आले आणि सगळे भेटीसाठी आले। आमचा भाऊ येणार आहे, सगळे जण आम्ही त्याच्या भेटीसाठी आलो आहे आज। एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल। काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले, काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले। आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत, शिंदे साहेब पण आहेत, मगाशी त्यांचं नाव राहून गेलं। आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात, वडपल्ली का काहीतरी नाव आहे त्याचं, तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार, काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं। काही लोक म्हणतात 1,500 मध्ये तुम्ही काय महिलांना खरेदी करणार आहात, विकत घेणार आहात, लाच देणार आहात, काही बोलायला लागले। माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना
थोडी तरी जनाची नाही तरी मनाची भाजली पाहिजे होती। ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे। सुरुवातीला विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली। योजना फक्त नावापुरती आहे, कुणाला पैसे मिळणार नाही अशी टीका केली। पण आता विरोधक पण म्हणतात ही योजना आम्ही पण चालू ठेवू। मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आहे। महिला जसे पैसे जमा झाले तसं आम्हाला एक खूप म्हणजे उत्साह झाला की बा खरोखर तो सुख म्हणजे मी बी सुद्धा अनुभवला आहे। माझ्या खात्यात सुद्धा तेवढी रक्कम 3000 रुपये जमा झालेले आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानत आहोत। यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करत आहे। लाडकी बहीण दिलं तसं सुरक्षित बहीण पण दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमचा। आज विरोधकांच्या पोटात दुखलंय, त्या योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे, पण आज तुम्ही त्यांना चोख उत्तर इथं एवढी गर्दी करून दिलेला आहे। त्याचा फायदा निश्चितच भविष्यात होणार आहे। थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र नक्की। मात्र सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये देखील त्यांची प्रतिमा उंचावली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल। राज्यातील प्रत्येक बहीण स्वावलंबी व निर्भर करणे हाच महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी काही संकोच न करता पैसे आले आहेत आणि आमच्या सगळ्या महिला खूप खुश झालेल्या आहेत। त्यांना भेटायला आलो आहोत आणि याचा लाभ आम्ही सर्व महिलांना झाला आहे। या महिलांना तर झाला नाही तरी ते आलेले आहेत। त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत आणि या ज्या मावशी आहेत त्यांना पैसे आले नाही तरी त्या आनंदाने फॉर्म भरला नाही तरी त्या आनंदाने आलेले आहेत। माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले।